सोलापूर दिनांक 16. वकिली व्यवसाय हा केवळ अर्थार्जनाचा व्यवसाय नसून सामाजिक भान आणि सेवाभावी वृत्ती जपणारे माध्यम आहे. समाजाप्रती असलेली ही बांधिलकी रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मास लॉ असोसिएट्स करीत आहे, असे गौरवोद्गार सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी काढले. मास लॉ असोसिएट्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन सभागृहात विधिमित्र सेवा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विधिमित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सुरेश फलमारी, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, डॉक्टर विजया महाजन आणि शर्मिला देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विधी तसेच विविध विषयांवरील पुस्तकांच्या विक्री केंद्राच्या उद्घाटनाने झाली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवर विधिमित्र श्रमप्रतिष्ठा पुरस्कार श्री देवीदास घोडके, सेवक, वालचंद महाविद्यालय. विधिमित्र सामाजिक सेवा पुरस्कार श्री आतिश शिरसट, संभव फाउंडेशन. विधिमित्र विधी सेवा पुरस्कार ॲडव्होकेट आजमुद्दीन शेख, जिल्हा व सत्र न्यायालय. ॲडव्होकेट गीताराणी घनाते, जिल्हा व सत्र न्यायालय. विधिमित्र शैक्षणिक सेवा पुरस्कार श्री श्रीनिवास, चेअरमन, भूमविका पुल्ली कन्या प्रशाला. विधिमित्र प्रसार माध्यम सेवा पुरस्कार श्री आफताब शेख, ABP माझा. श्री हरिश्चंद्र कदम, दैनिक संचार. यावेळी सोलापूर बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नुकतीच न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले नागेश कोंडा आणि सोलापूर विद्यापीठात कायद्याच्या पदव्युत्तर परीक्षेत सुवर्ण पदक मिळवलेले ॲडव्होकेट अमर जिंदम यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मास लॉ असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट मोहन कुरापाटी यांनी केले. स्वागत व सत्कार ॲडव्होकेट श्याम आडम यांनी केले, तर सूत्रसंचालन ऑनेस्टली स्नेहा नारा यांनी केले. आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ॲडव्होकेट धनंजय वांजरे, ॲडव्होकेट चैतन्य केंगार, ॲडव्होकेट श्रीपाद अंकलगी, ॲडव्होकेट श्रीधर काटकर, ॲडव्होकेट स्नेहा पवार, ॲडव्होकेट गायत्री गदार आणि ॲडव्होकेट विनोद कुचन यांनी विशेष परिश्रम घेतले. निलेश जिंबल आणि बालाजी कोंडा यांचंही सहकार्य लाभले. मास लॉ असोसिएट्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित या पुरस्कार सोहळ्यांच्या माध्यमातून कायदा, श्रम, सामाजिक सेवा, शिक्षण आणि प्रसार माध्यम क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. आपल्या सगळ्यांना मास लॉ असोसिएट्स याची कल्पना कितपत आहे मला माहीत नाही, पण मला माहिती आहे की ही जी मास लॉ असोसिएटच्या माध्यमातून काम करणारी जी आमची वकील मंडळी आहे, अवघी यांची प्रॅक्टिस जी आहे म्हणजे वकिली व्यवसाय 5 ते 6 वर्षाचा झालेला आहे फक्त. आणि एवढ्या ज्युनियर स्टेजमध्ये एवढ्या वकील मित्रांना एकत्रित घेऊन आपला वकिली व्यवसाय करत समाजातील गुणवंत लोकांना सन्मानित करावं, त्यांना पुरस्कार द्यावं, असं माझ्या मते देशातली एकमेव लॉ असोसिएशन आहे. भरपूर संस्था आहेत, त्या वकिलांच्या संस्था असतील किंवा एका वकिलामार्फत असेल तर ते पुरस्कार हे वकिलांनाच देत असतात. परंतु या मास लॉ असोसिएटचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करून सांगावं लागेल की सर्व क्षेत्रामधले म्हणजे यांचा इतर क्षेत्राशी संबंध नाही आहे. ठरवलं तर विधिमित्र पुरस्कार आमच्या बारमधल्या निवडून चांगली वकिली करणारे किंवा ज्यांनी वकिलीमध्ये नाव मिळवलेलं आहे, हाल अपेक्षा सोसून या ठिकाणी शिक्षण घेतलं अशांना देता आलं असतं. परंतु त्यांनी तसं न करता
या सोलापूर शहरामध्ये ज्यांचं सामाजिक मोठं योगदान आहे आणि त्या योगदानाला कुठेतरी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, ही बाब त्यांनी ओळखली आणि आज या ठिकाणी समाजातील सर्व स्तरातील या गुणवंतांना या ठिकाणी पुरस्कार देण्याचं जे मास लॉ असोसिएटनी हा उपक्रम जो घेतलेला आहे तो अतिशय या ठिकाणी कौतुकास्पद आहे. या मास लॉ असोसिएटचे आपण बघताय की सर्व ठिकाणी धावपळ ॲडव्होकेट अनिल वासमजी करतायत, पण